हॅलो हॅलो चेक हॅलो. धन्यवाद भावेश. या ठिकाणी आपण पाहताय की मॅच सुद्धा सुरू झालेला आहे. चेंडू टाकून दिले आतापर्यंत 2. मला वाटतं दोन्ही डॉट डिलिव्हरी झाल्यात. एकही धाव वाजूनपर्यंत झालेली नाहीये. प्रवीण ओ हवेमध्ये चेंडू चेंडू खाली शतरक्षक आणि प्रवीण बाद. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. पहिला सामना झाला होता तो म्हणजेच मुंड्याई काजूपाडा विरुद्ध एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी या दोन संघादरम्यान. तर बेलकडी संघाने तो सामना जिंकलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मुंड्याई स्पोर्ट्स काजूपाडा संघाचे खूप खूप आभार. मात्र दुर्भाग्यवश ते बाद या स्पर्धेमधनं बाहेर झालेत, म्हणजेच पराभूत झालेले आहेत. नॉकआउट गेम आहे. नॉकआउट गेम मध्ये अजून एक बेलकडीचा संघ पुढील मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवदुर्गा बेलकडी विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या दोन दरम्यान मॅच होते. एक फलंदाज बाद झाले, प्रवीण हंडवा हा बाद झालाय. आणि आता अजित गांगडा हे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. क्या बात आहे. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी ओपेश यांच्या माध्यमातून. ओपेश वरठा हा खेळाडू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलाय. जोपर्यंत चेंडूला रिटर्न करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण जातात आणि 2 धावेनं धावफलक उघडला गेलाय. क्रमांक 5च्या चेंडूवरती या 2 धावा आल्यात. सकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा धावा कमीच होताना आपल्याला बघायला मिळतात. महाजनपाडा नक्कीच कामन स्टेशनच्या चौकीच्या समोर असलेला गाव. हवेमध्ये चेंडू चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटला जातोय. जो डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल होता, तो क्षेत्ररक्षक आला होता, मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने तिथपर्यंत जाणं पसंत केलं होतं. मी म्हणणे इथे थोडीशी चुकीची क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत. मात्र एकूण मेळाला आवाज देणे गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग दोघांमध्ये कॉलिंग फार महत्वाचे आहे. जास्त वेटचा इथे वापर करणं गरजेचं असं म्हटलं जातं. तेच या ठिकाणी बघायला मिळालेलं नाहीये. षटक समाप्त झालं. पहिल्या षटका समाप्तीनंतर 1-4 अशी धावसंख्या नवदुर्गा बेलकडी या संघाची आपण पाहू शकतात. नवदुर्गा बेलकडी संघ 1 षटक पूर्ण खेळलाय, फक्त 4 धावा बनवल्यात. त्यासाठी त्याने एक गडी सुद्धा खर्च केलेला आहे. कार्तिक शेलार मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक बॉलिंग मार्क वरती, तर समोर आहे त्याच्या समीर गांगडा हा खेळाडू. समीर याला सुरुवातीला पाठवलं ज्याचा अर्थ नक्कीच त्याची बॅटिंग चांगली असावी, मात्र त्याचं प्रदर्शन या ठिकाणी करणं त्याने गरजेचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद. धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकतोय. या वाईडनं 5 या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलाय. आलेल्या सर्व आमच्या प्रेक्षकांचे, मान्यवरांचे खूप खूप स्वागत करतोय. तांबडमाळचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आजच्या दिवसामध्ये सुद्धा. त्यांची एक खासियत आहे की जिथे जिथे तांबडमाळचा संघ असतो तिथे तिथे प्रेक्षक पोचकत असतात. आणि आता तर त्यांची घरची स्पर्धा आहे या केपीएलच्या मैदानावरती. क्या बात आहे. हा चेंडू आपण पाहू शकतो. यस पंचांनी इशारा दिलाय की हा चेंडू डोक्याच्या भरपूर वरती आहे, तर वाईड बॉल आणि एक बाउन्सर
तुम्ही टाकलाय असं सूचित केलं गेले गोलंदाजाला. आता बाउन्सर टाकता येणार नाहीये, नाहीतर दंडित केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 7 वरती. पण महाजनपाडा संघाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कार्तिक याला. कार्तिक सुरुवातीचा चेंडू जर आपण पाहिला तर तो त्याने वाईट टाकला होता. त्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं हाईटचा वाईट मिळाला आणि आता पुन्हा एकदा एक वाईट. शतरक्षण लावलं गेलंय. शतरक्षण बघा, फिल्डिंग कटल्या पद्धतीने लावलं. एक लॉंग ऑन आहे, एक वाडिश लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहू शकतात. दरम्यान अपील केले आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल, तो म्हणजे समीर गांगडा. क्वाट बिहाइंड विकेटच्या पद्धतीनं. होते धमाल, गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट. तर आपण अनुभवतोय आई सोनसरी तामळमाल चषक 2025 हे देखणं आयोजन या केपीएलच्या मैदानावरती. आणि हा सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या घरोघरी पोहोचवण्याचं काम VTCA माध्यमातून वसई तालुका क्रिकेट असोसिएशन या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून डिबेट लाईव्ह करत असताना आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडूला टाकायचा होता. प्रेमल आलाय नवीन फलंदाज. हालांकि प्रेमल हा फ्रंटलाईन फलंदाज आहे त्यांचा. मात्र क्रमांक 4 वरती तो फलंदाजीला आलाय आणि प्रेमल याच्याकडे नक्कीच क्रिकेटचा अनुभव हा चांगला आहे. धावफलक पाहू शकता आपण 8 या धावसंख्येवरती आहे. पूर्णपणे बांधून ठेवलाय, पूर्णपणे जखडून ठेवलाय महाजनपाडा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कार्तिक ऑफ साईडला चांगला फटका आहे. 1 बाउन्सना चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त अशी खेळी या ठिकाणी साजली गेली आहे दोघांच्या माध्यमातून. नक्कीच याचीच गरज आहे. बेलकडी संघाला याच फटक्यांची गरज आहे, याच धावांची गरज आहे. या अगोदर जर आपण पाहिलं की 38-39 धावा चेस झाल्यात 4 षटकांमध्ये. तर मी म्हणेन 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जो म्हटला होता फलंदाजाने तो नक्कीच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्यापेक्षा पुढे जावं लागेल. सकाळचं सत्र आहे आणि इथे 45च्या पुढे किमान तरी जावं लागेल. म्हणजे कमीत कमी 45 धावा तरी बनवावे लागतील. कारण की गोलंदाजी चांगली आहे. नव्या दमाचे खेळाडू या ठिकाणी नवदुर्गा बेलकडी संघामध्ये इन झालेले आहेत आणि अनुभवी खेळाडू सुद्धा त्यांच्या संघामध्ये आहेत. दरम्यान हा चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. सुटलेल्या झेलनं किती धावा दिल्या तर एक जीवदान दिलं अजित गांगडा यांना आणि 2 धावा सुद्धा दिल्या. महाजनपाडा संघाच्या समोर या ठिकाणी फलंदाजी जी करत असताना धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते, ते म्हणजे 14. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकाचे चेंडू आतापर्यंत टाकून झालेत 5 चेंडू हे दुसऱ्या षटकाचे झालेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4च धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहू शकतो. वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून आले. धावफलक मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो 15 या धावसंख्येवरती. जवळजवळ 11 धावा ह्या या षटकामध्ये आल्यात. वाईड मध्ये भरपूर धावा वाढलेल्या आहेत. जवळजवळ 4 एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत आणि एक मोठा फटका चौकार सुद्धा. शॉर्ट पेच बॉल आणि इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. थोडासा चेंडू डीप करताना बघायला मिळाला असेल. मैदानामध्ये पाणी पाठवा विनंती असेल. येस डीजे.
चला धावसंख्या जी झाली ती 24 धावा या धावफलकावरती लागल्यात. गडी बाद झाले आतापर्यंत 3 षटक चालू आहे. तिसरं आणि तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झालेत. लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते. त्यानंतर एक चांगला विकेट या ठिकाणी मिळवण्यामध्ये गोलंदाज अमर भोये हा यशस्वी ठरलाय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच गुरुनाथ. अमर टू गुरुनाथ. अकोर टप्प्याचा चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. अजित नॉनस्टिकिंगवरती उभा आहे. अजितने सुद्धा चांगली फलंदाजी या मॅच मध्ये केलेली आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल जर धावसंख्या वाढवायची आहे. दरम्यान हा चेंडू मिसफिल्ड झालाय. एक धाव नक्कीच मिळेल. म्हटलं कुठल्या पद्धतीने ही एक धाव मिळेल नक्कीच आपल्याला बघायला मिळते. 22च्या रूपानं ही एक धाव अली धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 25. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतायत निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. अमर भोये याच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं गेलं. किती धावा दिल्या तर धावसंख्या नक्कीच 10 दिल्या असल्या तरी सुद्धा एक महत्वाचा विकेट त्याने मिळवलेला आहे. 3 षटकं पूर्ण झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 26 25 3 बाद 25 अशी धावसंख्या. अनिश वातास गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू त्याने वाईट टाकलाय आणि वाईटने सुरुवात केलाय त्याच्या षटकाची. अनिश याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावफलक आपण पाहू शकतात 26 वरती गेलेली आहे कारण की अगोदर 25 धावा होत्या आता 26 झाले. एका धावेनं धावफलक थोडस पुढे सरकलाय. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला शतरक्षक होता तिकडे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडूला उचललेला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की अगोदरचा चेंडू वाईट टाकला होता. एका चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक असेल या इनिंगचा. ऑफ साइडला स्ट्रेट टू द फिल्डर. फलंदाज बाद. काय जबरदस्त अशी झेल टिपला. चांगली कॅच पकडल्या डीप कव्हर क्षेत्रामध्ये. बघा प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे. जयेंद्रजी भोसकर वेलकम. आपलं सुद्धा या मैदानावरती खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर गणेशजी तुंबडा सुद्धा उपस्थित झालेत. क्रिकेट पासून स्वतःला लांब ठेवू शकत नाहीयेत आणि या ठिकाणी उपस्थित झालेत पद्मनजी शेलका सुद्धा. चप्पे चप्पे पे नजर है हमारी असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. दरम्यान अनिश नितीन यांच्यासाठी नितीन कर्णधार आहेत. चेंडूला लांब शरीरापासून असलेलं पाहिलं आणि सोडून दिलं. जवळजवळ चेंडूच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न होता. धावफलक 1 न पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 29. 2 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. भरपूर एक्स्ट्रा दिल्यात महाजनपाडा या संघाने. लॉर पोल टॉस स्ट्रेट खेळला जातो. चेंडूला शतरक्षक आहेत तिकडे मिसफिल्ड झाल्या तर चांगलं शतरक्षण सरते शेवटी.
2 धावा मिळाल्या, 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. धावसंख्या कंट्रोल मध्ये ठेवली, जसं म्हटलं होतं 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू, मात्र हाताला लागला. चला, धावसंख्या आपण पाहू शकतात, 31 धावा धावफलकावरती. किती चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा? 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. अनिश वातास बॉलिंग मार्क वरती. खूप खूप स्वागत प्रत्येक प्रेक्षकाचे जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत या लाईव्ह टेलिकास्टच्या मार्फत. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो, फलंदाज बाद. नवीन खेळाडू अजय म्हस्कर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजय अनुभव नक्कीच क्रिकेटचा त्याच्याकडे आहे, मात्र या आजच्या दिवसामध्ये त्याच्यासाठी जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये मी म्हणेन जास्तीत जास्त 12 आणि कमीत कमी 2 धावा, यामध्ये त्याला पर्याय नक्कीच शोधावा लागतील, कारण की इथे बेलकडी संघाला धावसंख्येची गरज आहे. काही सूचना आहेत त्या नक्कीच आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा कळवणार आहोत या इनिंग नंतर, या चेंडू नंतर. पुन्हा एकदा अनिश, अजय याच्यासाठी मात्र खाली यस पंचांनी दर्शवलं होतं की बॅटला चेंडू जरी लागला असला तरी सुद्धा बाउन्स या ठिकाणी झालाय, त्यामुळे पंचांनी, समोरच्या पंचांनी अचूक पद्धतीनं ओळखला गेलाय. फलंदाज बाज आहे. ओके, चला अजून एक फलंदाज बाद होतोय. एकूण किती फलंदाज बाद झाले तर आपण पाहूया. जवळजवळ 6 फलंदाज बाद झालेले आहेत. नव्याने फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये येताना. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे अजूनपर्यंत 31 वरती. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे. शतरक्षक जो होता थोडासा भरपूर लांब मिळाले आणि हा चेंडू चाललाय. ओ, तिकडे 2 शतरक्षक चेंडूशी खेळताना बघा, अजूनपर्यंत तो शतरक्षक जो आहे
3 धावा पूर्ण झाल्या. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश बाद झालाय. धावसंख्या 3 पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला इनिंग समाप्त झाली आणि ज्या सूचना आहेत त्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या कोणाच्या आयडीच्या वरती असलेले जे स्टॅम्प असतील ते जुने आयडी असतील त्याच्यामुळं ते स्टॅम्प सध्या दिसत नसतील तर त्यांना विनंती आहे की तुम्ही नवीन आयडी जुना आयडी देऊन तयार करून घ्यायचा आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि आयडी वरती नवीन आयडी वरती नवीन फोटो लावायचा हे सुद्धा लक्षात असू द्या. आत्ताचा 3 महिन्याच्या आतमधला फोटो लावा हे लक्षात असू द्या. बाउंड्री या ठिकाणी आपण जाऊया थोडासा काही सूचना नक्कीच आहेत की तुमच्या आयडीवरच्या फोटो जर जुने असतील, आयडीवरती तुमच्या स्टॅम्प हे नक्कीच मारले नसतील किंवा मग मारले असतील ते धुकट झाले असतील, अंधुक झाले असतील तर त्या आयडी चेंज करून घ्या. आणि फोटो लावताना आता तुम्हाला 2 मुलं असतील मात्र तुम्ही मुलं असतानाचा फोटो नका लावू, लक्षात असू द्या. तर काही जण आता सध्या आपण पाहतोय मस्त दाढी वगैरे मूछ वगैरे वाढवून फिरतात आणि शाळेचा फोटो आयडी वरती लावतात. असं सुद्धा करू नका, विनंती असेल, कारण की ओळखणं कठीण होते आम्हाला मैदानामध्ये गेल्याच्या नंतर. आणि एक सूचना पुन्हा एकदा अशी करेन की चेंडू फलंदाजाला बाद केल्याच्या नंतर तुम्ही द्वेषाने रागाने खाली आपटता ह्याच्यावरती सुद्धा पेनल्टी आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. तुमचा पॅन्टचा कलर किंवा टी शर्टचा कलर जो आहे, शक्यतो पॅन्ट आपण टी शर्ट एकत्र सेम असतात एका पॅटर्नचे एका कलरचे, मात्र पॅन्टचा कलर जर तुमचा एकच हवा, तुमचे पॅटर्न कुठलेही असले तरी चालतील, मात्र ब्लॅक पॅन्ट, ब्लू तर ब्लू, ब्लॅक तर ब्लॅक, त्याच्यावरती डिझाईन थोडीशी वेगळी असली तरी सुद्धा चालेल. तर व्हाईट तर व्हाईट किंवा क्रीम तर क्रीम असायला हवं. शक्यतो व्हाईट क्रीम असला तर व्हाईट क्रीमच सर्वांचे पॅन्ट असायला हव्यात. तर थोडंसं ह्याकडे लक्ष द्या. आपण जाऊया भावेशाच्याकडे, इथे त्यांना आपण आमंत्रित करूया कॉमेंट्रीसाठी. थँक्यू सागरजी माळी, ज्याचा आवाज तुम्ही ऐकत होता.
स्ट्राईक एंड कडे आपण बघतोय फलंदाज राजेश आणि दुसऱ्या बाजूला अमर अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर प्रेमळ येतोय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होत असताना याला मात्र आखूट टपाचा चेंडूला मात्र भिरकावलाय. चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. तर पहिल्याच चेंडूवर फलंदाज राजेश याने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. 4 धावांची स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जात आहे 4 या आकड्याने. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जात आहे. शतरक्षक चेंडूला उचलतोय बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. एकने मात्र स्ट्राईक रोटेट केले. समोर अमर याला मात्र स्ट्राईक करून आणलं जात आहे. नक्कीच बघा, एक चौका टोकल्यानंतर मात्र सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केले. ही तर नक्कीच मोठ्या खेळाडूची मात्र लक्षणे आहेत. मात्र तेच काम आपण बघतोय राजेश याने केलं. स्ट्राईक वर लगेच अमर याला आणलं, स्ट्राईक मात्र चेंज केली. प्रेमळ राईट राऊंड द विकेटने तिसरा चेंडू. याल मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येते काऊ कॉर्नर रिजनला. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, मात्र नाही. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. बॅकअप साठी शतरक्षक बघायला मिळतोय. अगदी शॉर्ट थर्डमॅन वरून गोलंदाजापर्यंत आला होता. एकच धाव, 1 धावांची जास्त काय मिळणार नाही. या धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 6 या आकड्यावर. अमर देखील आपलं खातं खोलतोय आणि संघाला नेवटतोय, तो म्हणजे 6 या आकड्यावर. प्रेमल गोलंदाजी मार्कवर याला मात्र स्केअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव स्वरूपात. 4 चेंडू टाकून झालेत. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 35 धावांचा टार्गेट आहे आणि 35 धावांचा पाठला आतापर्यंत चांगला केलाय. गोलंदाजी मार्कवर प्रेमळ राईट राऊंड द विकेटने याला मात्र चेंडूला नक्कीच बॅकवर्ड पॉइंटच्या वरून मात्र खेळायचं होतं. मात्र शतरक्षक आहेत अजित गांगडा होते आणि चांगला झेल पकडला आहे त्यांच्या माध्यमातून. गडी बाद. राजेश थँक यू डीजे. चांगला झेल पकडला जातो अजित गांगडा मार्फत. बघा, गोलंदाज चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जर छत्राची साथ असली तर तुम्ही नक्कीच 5 ते 6 धावा अडवू शकता अगदी आपल्या शतरक्षकाच्या जोरावर. आणि तेच अजित गांगडा याने केले. चांगला झेल पकडलाय. धावसंख्या स्थिर 6 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. प्रेमळ राईट राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. शतरक्षक येतोय, चुकी करणार नाहीये. यावेळेस मात्र अजून एक खेळाडू बाद होतोय. फलंदाज ओपेश आला माघारी. नगीच परततोय पॅव्हलियनच्या दिशेने. लागतोय दुसरा धक्का. थँक्यू डीजे. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडामोडी झाल्या तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथा चेंडू डॉट आणि शेवटचे 2 चेंडू गडी बाद. 6 धावा. गडी बाद झाला आतापर्यंत 2.
नंबर 2 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अमित येतोय. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज अमर सज्ज होईल खेळण्यासाठी. आतापर्यंत तो 1 धावांवर खेळतोय. ओ याला मात्र चांगला चेंडू, चांगली हॅम ऍक्शन बघायला मिळते गोलंदाज अमित याची. पहिला चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. अमर याला चेंडू मात्र नक्कीच चकित करणारा बघायला मिळाला. जातोय डॉटच्या स्वरूपात. पहिलं षटक पावटचं षटक आपण बघितलं होतं प्रेमळ मार्फत. त्यामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते महत्वाचे. या मात्र घुटना टेकून मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, असफल ठरतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. डीप वरून नक्कीच डीप मध्ये शतश आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप मिड विकेट, त्याच्यानंतर डीप लॉंगॉनला छत्रशः बघायला मिळतं. डीप लॉंग ऑफला छत्रशः बघायला मिळतो. त्याच्यानंतर एक डीप कव्हर छत्रशः बघायला मिळतो. 30 फरकामध्ये डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग असं छत्रशः फसवलं गेलंय. या मध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न. शतशक येतोय. चेंडू फेकेल तोपर्यंत 1 धाव ओथच्या स्वरूपात धाव येईल का, तर नाही. बॅकअप साठी आपल्याला शतशक बघायला मिळतोय. 1 धावने धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पचेल ती म्हणजे 7 या आकड्यावर 35 धावांचं टार्गेट समोर ठेवले. आणि या 35 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील येणारी 4 षटकं आपल्याला नक्कीच दर्शवतील. चांगला प्रयत्न अमित गोलंदाजाचा. 3 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. 1 धाव त्याने खर्च केले. ओ याला फुल टॉप डिलिव्हरी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अजित गांगडा आहेत. चांगल्या शतचन बघायला मिळेल. 1च धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. थोडंफार प्रेशर मध्ये जाणवलाय संघ तो म्हणजे बेलकडी. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे राईट आर्म ऑर्ध विकेटने. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळायला गेले होते. सफलता मिळत नाहीये. चेंडू वाहतोय डॉटच्या स्वरूपात. जर सरळ बॅटने हा चेंडू खेळला असता तर नक्कीच एकेरी दुहेरी धाव कदाचित मिळाली असती फलंदाज अमर याला. आतापर्यंत त्याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावसंख्येवर खेळतोय. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. या अल्फाचा फुल टॉप डिलिव्हरी. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज अमित याचा आणि नो बॉल पंचांनी लगेच घोषित केलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट साठी बघूया कशा प्रकारे खेळतील फलंदाज अमर. आतापर्यंत स्ट्रगल त्याने केलंय. कॉन्फिडन्स मध्ये खेळत नाही आतापर्यंत. कर्णधार देखील आहे. कर्णधाराची मात्र पारी खेळावी लागेल अमराला. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पण पूर्ण केले होते सिलिमिडॉप क्षेत्रामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय अमर बरोबर पण मात्र नाही. चांगले छत्रशना बघायला मिळालं. 1च धाव. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. 2 षटक संपलेत. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. गडी बाद झालं तर म्हणजे 2 गडी बाद झालेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कम ऑन डिझाईन. वेलकम बॅक. सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. तसेच डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सरचे स्वागत.
आता मात्र समीकरण बघायला मिळतं 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. तिसरा षटक गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ आलाय. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अपील केली होती यष्टीरक्षकाने, मात्र पंचावर मात्र कुठलाही प्रभाव नाहीये. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धाव संख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 11 या आकड्यावर. या जोरकस मारण्याचा प्रयत्न, चांगला आपल्याला एफर्ट बघायला मिळतोय. अजित गांगड्याचा झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता एका हातामध्ये आणि तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव मात्र घेत असताना फलंदाज बाद होतोय मिस्टर अनिश. तर या 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 13 या आकड्यावर. चांगला प्रयत्न बघू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून, काही चांगला प्रयत्न केला होता अजित गांगड्याने. अगदी डाव्या हाताने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल सुटला गेला, निसटला गेला आणि तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. अजित येतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना. याला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये, निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते बेलकडी संघाची आतापर्यंत. गुरुनाथ तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय. डाऊन द ट्रॅक चेंडूला केलं होतं. यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या आकड्यावर. अजित आलाय. आता मात्र एक चेंडू निर्धाव सोडल्यानंतर मात्र स्वतःवर आत्मविश्वास ठेवून 2 धावा या प्राप्त केलेत. गुरुनाथ राईट ओव्हर द विकेटने अजित साठी. या अल्फा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू किती धावा देऊन जातील, तर अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं चेंडू मात्र फ्लाय होतोय, निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 21 या आकड्यावर. यावेळी मात्र पुण्याला जोरकस मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकला जातोय. तर 22च्या स्वरूपात एक धाव एड केली जाईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 22 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल गुरुनाथाचा. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला. या मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. पाणी घेऊन जायचंय. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 24 या आकड्यावर. 3 षटकाची समाप्ती झाले. एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आता मात्र समीकरण बघायला मिळतं
6 चेंडू असतील आणि 11 धावेंची गरज. अजित मात्र आत्मविश्वासाने आतापर्यंत खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 8 धाव संख्येवर खेळतोय. तर गोंधळी मार्कवर अजित येतोय. वैसे पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. शेवटचं षटक 11 धावा डिफेंड करावे लागतील अजित याला. तो करू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 2 फलंदाज. एका बाजूला अमर आणि दुसऱ्या बाजूला अजित बघायला मिळतोय. पहिला चेंडू अजितचा. याच मात्र फुल टॉप डिलिव्हरी. चेंडू मात्र हुलकावणी देत सीमारेषा पार निघून जातोय. 4 धावेंसाठी. पुढे 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. मिसफीड झाली आणि त्याचा फायदा नक्कीच समोरच्या संघाला बघायला मिळाला. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. जर नक्की तो चौकार जर अडला असता तर थोडासा प्रेशर मध्ये किंवा एकेरी दुहेरी धाव आली असती. याल मात्र फुल टॉप डिलिव्हरी होती. मात्र व्यवस्थित चेंडू मात्र बॅटवर घेऊ शकले नाही. मिळते 1 धाव. सिलिमिडा क्षेत्रामध्ये 1 धावण्याची धाव संख्या पुढे फरकेल ती म्हणजे 29 या आकड्यावर. 3 चेंडू 6 धावेंची गरज. अमर आहे जो की सलामीवीर म्हणून गेला होता. यावेळेस मात्र चेंडूला खेळलाय. डीप स्कोरले क्षेत्रामध्ये चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 चेंडू आणि 4 धावेंची गरज. व्हाट अ मॅच. एक जबरदस्त सामना चालू आहे. 2 चेंडू 4 धावेंची गरज. या वेळेत मात्र पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. घुटना टेकून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धावते चेंडू. 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 1 चेंडू 4 धावा होतील का? मोठा फटका आला तर नक्कीच सामना जिंकू शकतोय. चौकार किंवा षटकाराची नक्कीच इथे गरज आहे. बॅट फिरवणं मात्र गरजेचं असेल फलंदाज अमरसाठी. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मात्र फील्ड केल्या जात. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. गडी बाद होतोय आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय बेलकडी संघामार्फत. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर अजित गांगडा